नारायणगाव येथे राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन मुक्ताई मंगल कार्यालयात करण्यात आले होते। यावेळी सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक श्री विनायक वलवणकर तसेच प्राध्यापक विनायक शेटे यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेनंतरनं करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी तसेच यशस्वी करिअरची कशी निवड करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी जुन्नर तालुक्यातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। या कार्यक्रमासाठी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश उर्फ बाबू पाटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, जुबेर आतार, संतोष दांगट, अश्विनी ताजने, जालिंदर खैरे, अमित वाजगे, प्राध्यापक राधाकृष्ण गायकवाड, प्राध्यापिका अनघा जोशी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री काजी सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री अजित वाजगे यांनी व्यक्त केले। आपण पाहत आहात याच कार्यक्रमाची काही निवडक क्षणचित्रे। मान्यवर आणि समोर बसलेले शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना नमस्कार। सुरुवात करण्याआधी मला थोडीशी एक अंदाज घ्यायचा आहे। आता इथे 9वीत गेलेले विद्यार्थी किती हात वर करा। 9वीत गेले, ओके। 10वीत गेलेत आत्ता, असे किती आहेत? ओके। आत्ता 10वी झालेत आणि पुढच्या 11वीच्या वाटेला लागलेत, असे किती आहेत? ते जास्त आहे। बर, 11वीतून 12वीत गेलेले किती आहेत आत्ता? ओके। आणि 12वी उत्तीर्ण होऊन आता पुढच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले किती आहेत? ओके, गुड। पण 10वी पासून सुरुवात करू, कारण 10वीची पण मुलं आहेत, 10वीत गेली आणि 10वी झालेली, आणि मग 11वी 12वी कडे येऊया। आपल्याकडं 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी कसं निवडतात पुढचं, हे खूप बघण्यासारखं असतं। साधारणपणे 2 मार्ग आहेत। एक, मार्क किती मिळाले, म्हणजे रिझल्टच्या आदल्या दिवशी जरी विद्यार्थ्याला विचारलं ना, बाळा काय करायचं ठरलं रे, भाऊ रिझल्ट लागल्यावर ठरवू, मार्क किती पडतात ते पाहून ठरवू, एकदम सावध पवित्र असतं। आणि मग 80-85% मार्क पडले की सायन्स जायचं, थोडे कमी पडले तर कॉमर्स जायचं, आणखी कमी पडले तर आर्ट्स जायचं, एवढा विचार काय करायचं त्याच्यामध्ये? ही मानसिकता वर्षानुवर्ष आहे, पण हे अत्यंत डेंजरस आहे। मार्कांच्या बेसिसवर निवड खूप डेंजरस आहे। याचं कारण 10वीचं वर्ष हे मार्क पाडायला शिकवतात। त्यातनं आमचं महाराष्ट्र बोर्ड आणखीन भारी आहे। 20 मार्क शाळेच्या हातात आहेत, शाळाही 20 पैकी 20, 20 पैकी 19 देऊन बाहेर काढते, चालना बाहेर, घे बाबा मार्क, हो बाहेर। आणखीन एक आमच्या बोर्डाची स्कीम आणली आहे, बेस्ट ऑफ 5, ज्याने आणली त्याला नोबेलच दिलं पाहिजे। ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो पर्सेंटेज मधनं काढूनच टाकतात, नकोच तो आपल्याला। त्यामुळे असे मार्क चालले वर आणि त्या बेसिसवर निवड, हे डेंजरस आहे। मग एक पोरग मला भेटलो मध्ये, म्हणजे मला किती मार्क पडले? 88%। काय करायचं ठरलं? सायन्स। बेस्ट ऑफ 5 न कुठला विषय बाहेर गेला? सायन्स। अरे मग एवढे मार्क कसे पडले? अहो मला संस्कृत मध्ये 99 आहेत म्हणला। हे डेंजरस आहे। त्यामुळे मार्क हा क्रायटेरिया असूच शकत नाही। मग दुसरा काय, हल्ली मुलांचे मुलींचे असे ग्रुप असतात, ग्रुप, ते ग्रुप मध्ये मिळून ठरवतात, चलो आमचं कॉलेज, की चालले जत्रे चालले जाते सगळे तिकडं, हेही डेंजरस आहे। उदाहरण सांगतो तुम्हाला, एक मध्यंतरी एक 11वी कॉमर्स झालेला मुलगा भेटला मला, 11वी कॉमर्स पूर्ण झालेला। मला म्हणलं आपल्याला काही झेपत नाही कॉमर्स। म्हणलं काय झालं? फार लिहायला लागतं म्हणला, मला एवढं लिहायची सवयच नाही। म्हणलं तू आला कसा काय कॉमर्सला? नाही म्हणलं आम्ही 5-6 जण एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी गेलो कॉमर्सला। आता लक्षात येते म्हणलं की हे आपल्याला झेपणारी गोष्ट नाही। म्हणलं तुला काय आवडत होतं? नाही म्हणलं 10वी पर्यंत आमच्या शाळेमध्ये टेक्निकल विषय होता, मला फार आवडायचा,
सोड म्हणलं ते 11वी, ये माग परत. आणि मग 11वी 10वी नंतरचं टेक्निकल घेऊन पुढे जा. का घडलं हे? काय म्हणले मित्रमंडळी, काय म्हणले नातेवाईक, काय म्हणले आजूबाजूचे, याच्यावर आमचा निर्णय अतिशय चुकीचा आहे, दोन्ही चुकीचं आहे. मग करायचं काय? अगदी साधा एक्झरसाइज आहे. आता जी 10वीची मुलं पास झालेली आहेत त्यांनी फॉर्म भरले, पहिली राऊंड झाली आहे, सगळं मला माहिती आहे. पण दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंडला सुद्धा तुम्हाला संपूर्ण प्रेफरन्सेस इन्क्लुडिंग ब्रांचेस चेंज करण्याचा वाव दिलेला आहे. काय करायचंय? काही करायचं नाही. 10वीचं तुमचं सगळं संपलं की जेवढे विषय 10वी पर्यंत शिकलात, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, हिंदी, मराठी, इंग्लिश, हे सगळं एका कागदावर लिहून करा. 3 कॉलम करा. त्यातल्या पहिल्या कॉलम मध्ये खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. दुसऱ्या कॉलम मध्ये मध्यम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. हे तुम्ही स्वतः करायचे. 10वी पर्यंत आलेलं एक पोरग आजपर्यंत असं मला भेटलं नाही ज्याला स्वतःला माहित नाही आपल्याला काय आवडतंय, जमतंय, झेपतंय आणि काय आवडत नाही, जमत नाही, झेपत नाही. आणि मग तिसऱ्या कॉलम मध्ये जे विषय पडतील ना, जे तुम्हाला आवडत नाही, जमत नाही, झेपत नाही, ते पहिले उचला आणि फेकून त्या कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी. काही फरक नाही पडणार नाही. अगदी फिजिक्स पुढे दे, केमिस्ट्री पुढे दे, मॅथमॅटिक्स पुढे दे, त्या फेकून. आणि जे पहिल्या कॉलम मध्ये विषय पडतील ते माझे असं म्हणून ते कुठल्या ब्रांचला बसतात, ती ब्रांच माझी. अशी जर निवड केली तर कुठेही अडचण येण्याची शक्यता नाही. हल्ली मला पालकांकडे खूप मोठा प्रश्न असतो नेहमीच. काय? सर आता कुठल्या फील्डला स्कोप असणार आहे, कुठल्या फील्डला? काय उत्तर देणार याचं? सगळ्याच फील्डला स्कोप आहे. त्या फील्डमध्ये असलेल्या वरच्या 20%. आणि कुठल्याही फील्डमध्ये जा, स्कोप नाहीच आहे खालच्या 20%. त्यामुळे फील्डला स्कोप नसतो. आपण त्या फील्डमध्ये कुठे आहोत त्याच्यावर स्कोप ठरतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुम्हाला आवडणारे, जमणारे, झेपणारे विषय घेऊन पुढे जाता तेव्हा त्या वरच्या 20% असायची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे हा एक्झरसाइज नक्की करा. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. एक मध्यंतरी मला 11वी सायन्स झालेला मुलगा आणि पालक माझ्याकडे आले. पालक म्हणले, हे चिरंजीव 10वीला 90% मार्क होते, म्हणले सायन्सला घातले, चांगला क्लास लावला, 11वीला 45%. पालक म्हणले बहुतेक वाईट संगत लागलेली दिसते. पालक लगेच कन्क्लुजन काढतो. मी त्या पोराशी बोललो, इकडे रे म्हणलं, काय चाललंय तुझं प्रॉब्लेम? हळूच त्यांनी थोड्या वेळ मला सांगितलं, तुम्हाला खरं सांगतो म्हणला, मला 10वी पर्यंत फिजिक्स पण कधी कळलं नव्हतं, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वगैरे मला कळलंच नाही म्हणलं कधी. पण 10वी पर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही. भोकायचं, पेपरात जाऊन ओकायचं, मार्क मिळतातच. आता म्हणलं फिजिक्स झालं एवढं, मला काहीच कळेना झालंय. का झालंय? त्यांनी जर वेळेवर आत्मपरीक्षण केलं असतं तर त्याला लक्षात आलं असतं की फिजिक्स आपल्याला झेपणारा विषय नाही, त्या भानगडीत पडूच नये. पण दुर्दैवाने हे झालं नाही. आता हे असं मी बऱ्याच ठिकाणी सांगतो. एका शाळेत मला बोलवलं होतं 10वीच्या निरोप समारंभाला. ही काय वेळ आहे का भाषण करायची? पण बोलवलं. मी त्याचं हेच सगळं सांगितलं. एक पोरगा उठून उभं राहिलं, म्हणलं मला शंका आहे. म्हणलं काय शंका आहे बाळा? नाही शंका एवढीच आहे म्हणला, मला कुठलाच विषय आवडत नाही. आता मी काय करणार म्हणला? आणि त्यालाही ऑप्शन आहे, तिथंच मी सुरुवात करणार. 10वी पर्यंतचा एकही विषय तुम्हाला आवडला नाही तरी 10वी नंतर जायची एक वाट उपलब्ध आहे आणि त्याचं नाव आहे ITI. पूर्णपणे टेक्निकल कोर्स आहे. 2-2 वर्षाचे कोर्सेस आहेत त्याच्यात. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये 10वी पर्यंतच्या कुठल्याच विषयाचा काहीच संबंध नाही. सध्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे लोक फार घाबरली आहेत. नोकऱ्या जातील, नोकऱ्या जातील, सगळीकडं वातावरण डेंजर. ते बिल गेट्स नावाचे सद्गृहस्थ आहेत अमेरिकेतले, त्यांना एकाने विचारलं, म्हणलं ते नोकऱ्या जातील, नोकऱ्या जातील, फार चालले. म्हणलं कुठल्या फील्ड मधल्या नोकऱ्या जाणार नाहीत तेवढं सांगा. ते म्हणले आहे ना. म्हणले कशात? प्लंबिंग मधल्या नोकऱ्या जाणार नाहीत म्हणले. म्हणजे काय हो? टेक्निकल फील्ड, हाताने काम करायचं फील्ड जे आहे ना, तुमचं कौशल्य आहे, स्किल आहे,
त्याला मरण नाही. म्हणजे कितीही एआय येऊ द्या हो, पण इथले झुंबर बसवायला एआय काही नाही करू शकत. त्याला माणूस लागतो ते बसवायला. आणि त्यामुळे आयटीआय मध्ये सगळे टेक्निकल कोर्सेस आहेत. आता ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू आहे त्याची. आणि मग आयटीआय झाला म्हणजे शिक्षण संपलं, काय करणार आपण पुढं, असं नाहीच आहे. आयटीआय झालेल्या माणसाला डिप्लोमा इंजिनिअरिंग करता येतं. डिप्लोमा इंजिनिअरिंग केलेल्या माणसाला डिग्री इंजिनिअरिंग करता येतं. म्हणजे आयटीआय झाला म्हणजे शिक्षण संपले, डोक्यातनं काढा. अजून एक, आयटीआय झाला म्हणजे काय लगेच प्रायव्हेट इंडस्ट्रीत जॉब मिळतो असं नाही. कारण आपल्याकडे चाकणला खूप मोठी इंडस्ट्री, पण त्याच्या बरोबरीने गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट मध्ये पण जॉब आहे. म्हणजे अगदी एमएससीबी पासून ते एसटी महामंडळापर्यंत आणि दारुगोळा कारखान्यांपासून रेल्वे पर्यंत सगळीकडे आयटीआय घेतात. दुसरा ऑप्शन, 12वीला आपल्याकडे अजून एक 11वी-12वीला ऑप्शन आहे, त्याचं नाव आहे 12वी व्होकेशनल, MCVC, किमान कौशल्य अभ्यासक्रम. काय सोय केली सरकारने? ते म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स मला नाही आवडत ना, नका करू. फक्त इंग्लिश आणि मराठी 2 विषय घ्या 12वीला बोर्डाचे, आणि बाकीचे 5 विषय एखादे ट्रेड किंवा टेक्निकचे घ्या. मग त्यात काही इंजिनिअरिंग रिलेटेड आहेत, काही मेडिकल रिलेटेड आहेत, काही ऍग्रिकल्चर रिलेटेड आहेत, बरेच आहेत. आणि हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा एक 11वी-12वी आहे त्याच्यात. मग ते करा म्हणले तुम्ही. म्हणजे 12वीचं बोर्डाचं सर्टिफिकेट, 12वी झाल्यानंतर तुम्हाला सगळे ऑप्शन त्याप्रमाणे ओपन होतात आणि 12वी पुढे होतं. तिसरा एक ऑप्शन आहे, त्याच्यातच कला आहे, ड्रॉइंग आहे. एलिमेंटरी झाली, इंटरमिडिएट झाली, A ग्रेड, B ग्रेड. त्याला 12वी नंतरच ऑप्शन उपलब्ध आहे फक्त ड्रॉइंगच्या जोरावर. त्याचं नाव आहे डिप्लोमा इन फाईन आर्ट्स. या विद्यार्थ्यांना पुढे मल्टीमीडिया अॅनिमेशन पासून ऍडव्हर्टायझिंग पर्यंत क्षेत्रात काम करू शकतं. डिप्लोमा इन फाईन आर्ट्स. अजून एक ऑप्शन आहे, त्याचं नाव आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग. त्याची ऍडमिशन प्रोसेस आता सुरू होती. आणि मग ज्याला इंजिनिअरिंग करायचे पुढे जाऊन, त्याच्याकरता 2 ऑप्शन उपलब्ध होतात 10वी नंतर. एक 3 वर्षाचा डिप्लोमा आणि तिथून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंग करून 3 वर्षात डिग्री इंजिनिअरिंग. 3 आणि 3 6. दुसरा ऑप्शन 11वी-12वी सायन्स मध्ये सीईटी, जेई वगैरे, त्यातनं पुढे 4 वर्षाचा इंजिनिअरिंग डिग्री. 2 आणि 4 6. दोन्ही बाजूनी 6 वर्ष लागत असल्यामुळे खरं म्हणजे कन्फ्युजन आहे. इकडनं जाऊ का इकडनं जाऊ. मी तुम्हाला कुठलं जाईल सांगणार नाही, मी फक्त फायदे तोटे सांगतो. 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला जाण्याचे फायदे काय? एक, 10वीला मार्क चांगले मिळतात, त्यामुळे चांगलं डिप्लोमा कॉलेज, चांगली ब्रांच मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त. आपल्याला जवळचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे अवसरीला. 2, हे 11वी-12वी, ती सीईटी, ती जेई, त्याचे ते क्लासेस, मग ती इंजिनिअरिंगची लांबलेली प्रोसेस, आणि परत इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला 15-20% पोरांच्या दांड्या उडतात. हे सगळं टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला जायचा शॉर्टकट म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग. तिसरा ऍडव्हान्टेज, ज्या ब्रांचमध्ये तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग केले त्याच ब्रांचमध्ये पुढे डिग्री इंजिनिअरिंग करणार असाल तर डिग्रीचा कोर्स सोपा जातो. चौथा ऍडव्हान्टेज, ज्यांना डिप्लोमा झाल्यावर साक्षात्कार होईल की आपलं झालं एवढं शिक्षणच फार झालं, त्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे की ज्याच्या जोरावर त्यांना जॉब मिळू शकतात. आणि फक्त प्रायव्हेट मध्ये नाही तर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा. म्हणजे एसटी महामंडळापासून महावितरण पर्यंत आणि डिफेन्स सर्व्हिसेस पासून ते रेल्वे पर्यंत सगळीकडे डिप्लोमा इंजिनियर्स येतात. आज रेल्वेचा जो इंजिन ड्रायव्हर किंवा गार्ड आहे हा डिप्लोमा मेकॅनिकल किंवा डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, डिग्री नाही. तरी साधारणपणे ₹1,00,000 महिना एवढी त्याची कमाई आहे. म्हणजे काही किरकोळ नाहीये डिप्लोमा झाला. हे फायदे आहेत, पण कुठलीच गोष्ट फक्त फायदे घेऊन येत नाही, तोटे काही तेही फायदे पाहिजेत. ज्यांना डिप्लोमा नंतर डिग्री इंजिनिअरिंग करायचंच आहे त्यांनी तोटे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला आहे नंबर ऑफ सीट्स. तुम्हाला 12वी नंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये जर 100 सीट अवेलेबल असतील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या, तर डिप्लोमातनं डायरेक्ट सेकंड इयरला जाताना फक्त 10 असतात. 10, 110 सीट्स. 2, इथं 12वी नंतर पोरं, आता इथं आहेतच 12वीचे, 12वी नंतर कळत नाही पोराला मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊ का, इलेक्ट्रिकल घेऊ का, इलेक्ट्रॉनिक्स घेऊ का, कॉम्प्युटर घेऊ का, सिव्हिल घेऊ. 12वी नंतर कळत नाही. इथे 10वी नंतर निवडायचं, काहीच माहित नाही त्याला. मग कोणतरी सांगतं जा मेकॅनिकलला, चांगलं असते, चालला मेकॅनिकलला.
निर्णय त्याच्या हातात राहत नाही. तिसरा डिसएडव्हान्टेज, जे 11वी 12वी सीईटी जेई याची कॉम्पिटिशन टाळायचा प्रयत्न केला ना, तीच कॉम्पिटिशन डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला अंगावर घ्यावी लागते. कारण डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाच्या मार्कांची स्टेट वाईड मेरिट लिस्ट होऊन त्याच्या जोरावर तुम्हाला डिग्री सेकंड इयरची ऍडमिशन आहे. आणि त्यामुळे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये डिप्लोमा झाल्यावर जर सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला डायरेक्ट प्रवेश हवा असेल तर कमीत कमी 95% मार्क लागतात. 10वीला नाही, डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला. म्हणजे कॉम्पिटिशन चुकलीच नाही. त्यामुळे दोन्ही सांगितले, निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, तो काही मी घेऊ नाही शकत. आणि मग हे सगळं झालं, खाली काय उरतं? आर्ट्स कॉमर्स सायन्स. आणि तरीही इथे थोडा पेरेंट्सचा रोल एक महत्वाचा असतो. पेरेंट्स काय सांगतात पोराला, ए बाळा तू एक काम कर बाबा, तू 11वी 12वी सायन्स घे, मग 12वी नंतर तुला काय आर्ट्स कॉमर्सला जायचं ते जा. पण सायन्स घेतलं 12वी पर्यंत, एवढे ऑप्शन्स असतात. आता ज्या पोराला फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा दोन्ही आवडत नाही, त्याला त्या एवढ्या ऑप्शन मधला एकही ऑप्शन मिळणार नाही. त्यामुळे आपण आपलं सेल्फ अनालिसिस केल्यानंतर जर लक्षात आलं मला फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा दोन्ही आवडत नाहीये, तर काही प्रयोजनच नाही सायन्सला जाण्यामध्ये. फक्त पेरेंट्सला समजावून सांगावं लागेल. आता त्यांचं काही चूक नाही हो, त्यांच्या वेळेत ते अजूनही आहेत. त्यांना असं वाटतं आर्ट्स कॉमर्स मधनं पुढे गेलं म्हणजे फक्त भिंतीवर लावायच्या डिग्र्या तयार होतात, खाली काही निघत नाही. हे चुकीचं आहे. आता 12वी नंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही ब्रँच मध्ये गेला तरी अनेक ऑप्शन्स ओपन आहेत सगळ्यांसाठी. फॉर एक्झाम्पल, एक लॉ, वकिली, 12वी नंतर लॉ करण्याची संधी आहे आपल्याकडं. त्याकरता आर्ट्स कॉमर्स सायन्स काही फरक पडत नाही. हा, एंट्रन्स एक्झाम आहे. त्या एंट्रन्स एक्झामला विषय काय येतो? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स, इयत्ता 10वी लेवल. त्यामुळे कोणीही आर्ट्स कॉमर्स सायन्स वाला सुद्धा ती परीक्षा देऊ शकतो आणि तो लॉला जाऊ शकतो. आज आमच्या देशामध्ये 7 कोटी खटले वेगवेगळ्या कोर्टात पेंडिंग आहेत आणि रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव वकिली. आणि मग जर लॉला तुम्हाला जायचं असेल तर एंट्रन्स दिल्यानंतर तुम्हाला 5 वर्षाचा लॉचा कोर्स करून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. हा व्यवसाय आहे, नोकरीचं प्रमाण कमीच आहे. आणि त्यामुळे तासाला 1 लाख रुपयापासून ते वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत कमावणारे वकील आहेत, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे. 2, कधी टीव्ही लावा, चॅनेल सर्फ करा, कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कुणी ना कुणीतरी स्वयंपाक करताना दिसतोच. मास्टर शेफ, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कलिनरी आर्ट, सगळे एकमेकाचे भाऊ बहीण आहेत. पण ह्याच्यात जर जायचं असेल तर तिथेही आर्ट्स कॉमर्स सायन्स कुणीही जाऊ शकतं. नॅशनल लेवलची जी 80-85 कॉलेज आहेत त्याच्या ऍडमिशनसाठी नॅशनल लेवलची वेगळी एंट्रन्स आहे. विषय काय? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. जे लॉला होते तेच विषय इथं आहेत. ते नाही झालं तर काही प्रॉब्लेम नाही. राज्यातली सुद्धा 15-20 कॉलेज आहेत ज्याच्यासाठी परत राज्याची वेगळी सीईटी आहे, त्यालाही विषय हेच आहेत: इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. त्याच्या जोरावर तुम्हाला राज्यातल्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या डिग्रीला प्रवेश मिळू शकतो. हॉटेल मॅनेजमेंटचा अजून एक तिसरा ऑप्शन आहे 12वी नंतर, ज्याला कुठली सीईटी फीईटी काही लागत नाही, फक्त 12वीच्या मार्कावर. दॅट इज कॉल्ड एज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट. त्याची आता कधीही जाहिरात सीईटी सेलच्या आणि डीटीच्या वेबसाईटवर पब्लिश होईल. फक्त 12वीच्या मार्कावर हा प्रवेश आहे. सुदैवाने हॉटेल मॅनेजमेंटचे फील्ड असं आहे, तिथं डिग्री आहे का डिप्लोमा आहे याला काही महत्व नाही. तुम्ही कुठल्या हॉटेलला गेलात, तिथल्या मॅनेजरला विचारलं की कधी तुझी डिग्री झाली का डिप्लोमा झाला रे, काय करायचं आपल्याला, खायला मिळाला, विषय संपला. या फील्डमध्ये एक मात्र डेंजर आहे, ते समजून घ्या. इथे प्रचंड फिजिकल कष्ट करणं आवश्यक आहे. वेळेला 14 तास, 15 तास, 16 तास, 17 तास, 18 तास सुद्धा फिजिकल कष्ट करावे लागतात. घड्याळ बघून चालत नाही हो. रात्री 9 वाजता तुम्ही एखाद्या हॉटेलात गेलात आणि तो हॉटेलचा मॅनेजर म्हणला, अरे ही काय वेळ आहे का यायची, हा मला काय घरदार आहे का, नाही काय चालेल का? नाही चालणार. त्यामुळे घड्याळाकडे बघून अजिबात चालत नाही या फील्डमध्ये. पण फील्ड चांगलं आहे, एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत.
अजून एक ऑप्शन आहे 12वी नंतरचा, तो आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये BSc आणि BA ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.